त्यांच्यावर किती मोठं प्रेम आहे हे सातत्यानं पाहतोय आपण. आणि गेल्या वर्षीची चर्चा झाली होती की पवार सर पुढच्या वर्षी ही स्पर्धा आपण नाईटच्या स्वरूपात पाहणार आहोत आणि तो दिवस काल उजाडला. ठीक आहे, 3 वाजता काल आपण उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला आणि कालचा दिवस या टीमने गाजवला तो म्हणजे हंसिका स्पोर्ट पिंपळगर. या टीमचं काल नाईटला जलवा होता. हे पाहू शकता आपण. टाळ्यांचा आवाज. नो डाऊट टेनिस क्रिकेट ठाणे डिस्ट्रिक्ट ब्रँड म्हणून मी ज्याचा उल्लेख करतोय असे मूर्ती लहान पण कीर्ती महान. निश्चित भिवंडीतला विराट कोहली का म्हणतात. सातत्याने तीच शैली त्यांच्या अजून आहे, तीच चपळता आहे. फिटनेस किती महत्वाची आहे हे दाखवलंय युवा खेळाडूंना जयेश पाटील यांनी. त्याच्या समेत पाहतोय आपण विराज आणि जयेश पाटील जोडी 4 षटकाचा सामना आहे. एकीकडे जर विचार केला आपण मालोडी बस संघ तर दुसरीकडे गावदी स्पोर्ट ओवली अशी फाईट पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर ओवली टीमला प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकामध्ये जयेश पाटील याला माहिती आहे की खेळपट्टी बॅटिंगला पोषक आहे आणि त्यासाठी किमान 60 पेक्षा मदत मारावी लागेल. कारण की आज पहिले आपण कासारवली टीमचा जर विचार केला आपण निश्चित दोन्ही बॅटर षटकार चौकाराचे व्यापारी बनले होते आणि निश्चित तो व्यापार त्यांनी खूप चांगला केलाय. मोहित यांनी 39 धावाची एक नाबाद इनिंग साकारली. त्याच बळावर एक मोठा विजय संपादन केला कासार वडोली या टीमने. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये फुल एन्जॉय करताना प्रिन्स ऑफ लाखिवली नाही तर प्रिन्स ऑफ भिवंडी इनकी कहाणी अलग आहे. निश्चित जेव्हा जेव्हा योगेश आपण प्रिन्स मूवीचा विचार करतो तेव्हा मात्र त्यामध्ये या प्रिन्स मूवीला थेट हिंदुस्थानामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी प्रतिमे दादा यांचं खूप मोठं एक नाव आहे. नाही, पुढच्या वर्षी आपण त्याची एक नवीन इनिंग पाहणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व प्रतिमे दादा यांचं. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणची विरचना पाहूया आपण. सोनिका माता मालोडी बी टीमच्या माध्यमातून नाणेफेक जिंकली आणि सांगितले की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. पालिवली गावचे आदरणीय देवीदास भालेकर दादांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून दादांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आणि लाखिवली या परिसरातले आजी माजी प्रतिष्ठित नागरिक यांना सुद्धा पाटील परिवाराच्या माध्यमातून विनंती करतोय की ही स्पर्धा आपल्या गावाची आपल्या हक्काची आहे म्हणून निसंकोचपणे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जुनादूरचे कॉमेंटेटर विश्वनाथ पाटील सर पाहतोय आपण विघ्नेश. विघ्नेश राईट अमर द विकेट. समोर जयेश पाटील नावाचा हा ब्रँड. पहिल्या चेंडूवर मनपसंत फटका पुलचा पाहतोय खाली क्षेत्र स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा. विराज मात्रे गोलंदाज विघ्नेश. चांगला चेंडू टर्न केले पाहतोय मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी पण फिटनेस किती चांगली आहे हे पहा. जयेश पाटील दाखवतोय की माझी 40ची जरी ओलांडली असेल पण मी अजून तरुण युवक आहे बॅटिंग करण्यासाठी. वाह भाई वाह, कमाल के बंदे आहे. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 7. विराज मात्रे आपलं खातं उघडतोय. सज्ज होताना गोलंदाज विघ्नेश. यावेळेस पात्र वेगवान चेंडू होता. खोलून टाकण्याचा चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न बीट झालाय. बॅटर बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्वाने खूप लाखोंचं सहकार्य केलंय त्यांचं मनापासून स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा विघ्नेश. पहिलं षटक पॉवर प्लेचं. यावेळेस पात्र पॉवरफुल फटका केडीके कडक 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 मिडविकेटच्या वरतून आला हा दमदार तुफानी षटकार. भिवंडी असोसिएशन मध्ये जर पाहिलं आपण समालोचकाची कमी नाहीये, स्कोरर बी सुद्धा कमतरता नाहीये. निश्चित नो डाऊट अल्पेश दादा इज द बिग मॅन. हो हे मुकद्दम. सज्ज होताना धावसंख्या जर पाहिली आपण या षटकाने आता मात्र व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केले. 400च्या स्ट्राईक रेटने विराज मात्र बॅटिंग करतोय 8 या धावसंख्येवर. आणि तुम्हाला मर्यादित षटकामध्ये स्ट्राईकला खूप प्राधान्य असते. विघ्नेश महागडा षटक हाताळताना अजून एक धमाका करायचा होता पण परफेक्ट टायमिंग करताना चेंडूला टर्न केलंय मिड विकेट क्षेत्राकडे. अतिशय वेगात एक सिंगल आणि या शेवटच्या चेंडूवर आली 1 धाव. षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण गावदी स्पोर्ट ओली टीमची एक दमदार सुरुवात पाहतोय. बिनबाद धावपलकोट धाव आहेत त्या 14. राजेंद्र पाटील सर सातत्याने निश्चित सोपं नाही आयोजन करणं पण त्या गोष्टीवर मात करून निश्चित पर्व 17 आहे आणि काय अप्रतिम देखना अद्भुत हा
आयोजन पाहतोय आपण. त्याचे दोन्ही चिरंजीव पाहतोय आपण. एक निश्चित इंजिनियर फायनल लिस्टमध्ये असताना प्रणव, त्यानंतर दिशांत, आणि त्याचबरोबर पाहतोय की आयोजक कमिटीचे खास मेंबर प्रिन्स मुईज नावाचा विचार केला आपण, नो डाऊट अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एकी लाईव्ह टेलिस्टेट किंग प्रिन्स मुईज, प्रथमेश दादा आणि ऑल पाटील परिवाराच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा बिग बिग शो पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. नाव सांगायचे गोलंदाजाचं. बॉलरचं नाव सौराज येतोय. व्हीआयपी डाईज अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी. आता मात्र निश्चित आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून मला सूचना मिळते की सोनिका मालवडी बी टीमचा राखीव खेळाडू नाहीये, त्यासाठी 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे आणि ती लगेच आपण ऍड करूया. सुधारित धावसंख्या पाहतोय आता मात्र 16. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या लेंथवरचा चेंडू बीट झालाय. विराज मात्रे वेलकम. रुपेशदादा चौधरी साहेबांचं आगमन होतंय व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. निश्चित सज्ज होताना गोलंदाज. हो, चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, यष्टी गुल आणि धक्का बसलाय तो पहिला. तिथलं पाहतोय की आपण दुसरा गोलंदाज ठरलाय. विकेट मेडन षटक हाताळण्याचा काल पहिला आपण प्रीतम नावाचा गोलंदाज होता. आता मात्र सौराज यांनी या चांगल्या टीमच्या विरुद्ध पाहतोय की हा अतिशय चांगलं षटक पाहतोय आपण. 2 विकेट प्राप्त करतोय, कुठली धाव खर्च करत नाहीये. सुपर षटक पाहतोय आपण. आता मात्र पूर्ण जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागेल जयेश पाटील या बॅटरला. यानंतर जो सामना होईल त्याला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. पाहतोय आपण आई वजय स्पोर्ट निंबवली विपक्ष मिनेश 11 कारिवली. क्या बात आहे. हा सामना सोपा नाहीये कारण की दोन्ही तगडे संघ पाहतोय आपण. बॉलरचं नाव सांगायचंय विशाल.
यावेळेस पाचवा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय, सफल क्रॉस होऊन मिड विकेटकडे धमाका करण्याचा प्रयत्न होता. सलग मला वाटते की सातवा चेंडू निर्धाव टाकल्या गेलं. चांगली बॉलिंग सध्या तरी पाहतोय आपण सोनिका माता मालोडी बी टीमच्या माध्यमातून. जयेश पाटील साठी तो क्षेत्ररक्षण कायम कुठल्याही प्रकारे परिवर्तन नाहीये. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. किमान 50 आकडा पार करणं गरजेचं राहील ओवळी टीमसाठी. पलटी फटका, खाली क्षेत्र आहे, फक्त चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक धावणार. चेंडू निघून गेला, इशारा काय ते पाहायचंय. आणि हा एवढा ब्रँडेड षटकार. क्लास फटका हवेसोबत वातावरण चेंडू मात्र निघून गेले. षटकारांनी मात्र धावसंख्येला भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 22 दोन बाद 30 षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. विशाल मारा करतोय व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं. जयेश पाटील याला शांत ठेवणं इतकं सोपं नाही आहे आणि त्याचाच अंदाज म्हणजे बॅटिंग करताना पाहिला आपण. व्यक्तिगत 4 चेंडूचा सामना केलाय, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. 11 या धावसंख्येवर बॅटिंग करताना जयेश पाटील. गोलंदाज विशाल थोडंसं परिवर्तन करताना पाहतोय जयेश पाटीलसाठी. क्षेत्ररक्षणमध्ये एक क्षेत्ररक्षक आता मात्र मिड ऑनला, एक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला, एक पाहतोय आपण बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्युअर लेग आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये त्या प्रकारे मारा करेल. परत एकदा पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर मात्र अजून एक मोठी विकेट इथं मात्र प्राप्त होतोय. जयेश पाटील बाद. तिसरा विकेटचं पतन पाहतोय आपण. प्रत्येक षटकामध्ये विजय केला आपण. शेवटच्या जवळपास 9 चेंडूवर जर विजय केला 3 विकेट इथं मात्र फेकल्या गेल्या. त्याचं पूर्ण श्रेय विकेट मेडन षटक हाताळणारा गोलंदाज सौराज याला दिला जाईल. त्यावर मात्र मोहर लावण्याचं काम इथं मात्र गोलंदाज विशाल करताना. एक षटकार जरूर आला होता पण त्यानंतर मात्र वापसी करताना विकेट प्राप्त करतोय. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण आयुष पाटील येतोय. क्रमांक जर पाहिला आपण 5 वर बॅटिंग करण्यासाठी. तिसरं षटक प्रगतीपथावर 4 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा, एकूण पेनल्टीच्या 2 म्हणजे 16 होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केले सोनिका माता मालोडी बी टीमने. गोलंदाज सज्ज होतोय विशाल. धीम्या गतीचा चेंडू होता, पाहतोय आपण ऑनसाइड कडे. मिड ऑनला चेंडू ठीक आमच्या समोर होते. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र आयुष पाटील कंप्लीट करेल. खातं उघडतोय आयुष. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 23. चांगले षटक परत एकदा पाहतोय. दुसरे चेंडू षटकर दिल्यानंतर मात्र कमबॅक कशा प्रकारे करायचे एक अनुभवी गोलंदाज विशाल यांनी दाखवलंय. खेळण्यासाठी बॅटर आता मात्र सुशांत पाटील सज्ज होताना. खातं उघडणं बाकी आहे सुशांतसाठी. हाणामारीचे षटक आहे, चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील ओली टीमसाठी. यावेळेस पात्र ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅटची मोठी कट, गलीच्या माध्यमातून चेंडू मात्र निघून जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय हा चौकार. असं रिप्ले मध्ये पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने कव्हर ड्राईव्ह करायचं होतं पण बॅटची मोठी कट आणि गली क्षेत्रामधून चेंडू फरार झालाय. 4 धावेसाठी धावसंख्या 27. बॅटर सज्ज होताना सुशांत चौकाने आपलं खातं उघडतोय. यानंतर चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस साठी सज्ज राहायचे. आई वजीर सपोर्ट निंबवली विपक्ष मिनेश 11 कारिवली. बिग मॅच सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र हा धमाका पाहतोय. जातोय 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 स्टोलेच्या वरतून आला ह्या दमदार तुफानी षटकार.
होती आणि चेंडू मात्र मिडविकेट आणि स्क्वेअरच्या वरतून षटकार 6 धावा मिळाल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. गावदी स्फोट ओवली टीमला प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी कायम ठेवलेली आहे. धावसंख्या 33. सुशांत नावाचा वादळ पाहतोय आपण. व्यक्तिगत जर विचार केला आपण 3 चेंडूचा सामना केलाय. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून 10 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. आता मात्र अंतिम षटक प्रगतीपथावर टाकण्यासाठी गोलंदाज बॉलरचं नाव सांगायचंय. निलेश सज्ज होताना व्हीआयपी डायज अँड या टोकाकडनं समोर डावखुरा बॅटर आयुष पाटील. व्यक्तिगत 1 या धावसंख्येवर बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेले पाहू शकता. सिंगल धावा रोखण्यासाठी 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आपण. 4 खेळाडू पॉइंट सोबत मिड थर्ड मॅन आणि एक ऑनसेट कडे जर विचार केला फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये त्या प्रकारे मारा करेल इथं मात्र निलेश. याच पात्र प्रतिम फटका सुपर शॉट लॉंग ऑफच्या वरतून आला हा षटकार. सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर मानसिक दबाव टाकलाय बॉलरवर. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण संपर्क व्यवस्थित करता आला नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. धावसंख्या स्थिर पाहतोय धावपलकावर 39. येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 चाकडा इथं मात्र ओवली संघ पार करेल काय. चांगली बॅटिंग आता मात्र दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. कारण की शेवटचं षटक प्रगतीपथावर हाणामारीचे षटक आहे. अजून एक हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर. एक सिंगल कारण की सुशांत चांगली बॅटिंग करतोय त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. धावसंख्या 40. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूचा त्याला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. आर.के. बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये कारिवली विपक्ष निंबवली त्याला दोन्ही टीमचे संगणक. निलेश सज्ज होताना बॉलिंग करण्यासाठी. क्षेत्ररक्षकची थोडंसं परिवर्तन करताना पाहतोय आपण. पॉइंट सोबत कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक लावण्यात आलेलं आहे आणि ठीक आमच्या डाव्या साईडला लॉंग ऑफ बाउंड्री. त्यानंतर ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण स्कोर लेग मिड विकेट वाईडिस मिड विकेट आणि लॉंग ऑन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज निलेश. समोर बॅटर सुशांत पाटील. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. टर्न केले मिड विकेट वाईडिस कडे. अतिशय वेगात चेंडू जातोय. फक्त एक सिंगल इथं मात्र हा ना करता करता इथं मात्र 2 धावा सहज कंप्लीट होईल. बॅकअप व्यवस्थित करता आला नाही विकेट किपरला. या 2 धावने टीमची धावसंख्या पुढे सरकली ती 42. एक मोठा फटका येणाऱ्या या 2 चेंडू मध्ये. निलेश सज्ज होताना पाहतोय. समोर सुशांत. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 12 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. राईट द विकेट. चांगला चेंडू होता. मनगटी फटका टर्न केले पाहतोय आपण वाईडिस लॉंगॉनकडे. 1 धाव पूर्ण. यावेळेस पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र परत एकदा नशिबाची साथ सुशांतकडे आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 44 आणि इथून मात्र जर एखादा मोठा फटका आला तर 50 आकडा मानसिक दबाव टाकण्यासाठी पुरेसा होईल. काल थेट मध्यरात्री ही चर्चा होती की 50 आकडा पूर्ण होईल का शेवटी झालं पण ते थांबवता आल्या नाही. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज निलेश समोर सुशांत. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. छेल होण्यासारखी संभावना दिसत आहे. चांगलं छेल इथे मात्र कंप्लीट केलंय आणि अशा तऱ्हेने पाहतोय की आपण पहिल्या इनिंगची समाप्ती. नाणेफेक गमल्यानंतर ओवली टीमने बॅटिंग करताना 4 षटकामध्ये धावपलकावर धावा आहेत त्या 44 आणि 45 धावांचं आव्हान उभं केलंय सोनिका माता मालोडी बी टीमच्या विरुद्ध. तर हे जो आव्हान असेल
25 धावचं टार्गेट आहे इथं मात्र सोनिका माता मालोडी बी टीम ला हा सामना जिंकण्यासाठी. आणि निंबवली टीमचे संगणक आर के बिल्डर टॉस बॉक्समध्ये हजर आहेत. मिनेश 11 कारिवली टीमचा संगणक आपल्याला ऑफिशियली एक महत्वपूर्ण सूचना आहे कारिवली टीमचा संगणक की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे तर सामन्याला सुरू होईल. आपण या सेकंड इनिंगमध्ये चालू सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया. व्हॉइस ऑफ लाखिवलीचे एक बुलंदाबाद आमचे खास मित्र हर्ष पाटील यांच्या मधुर आवाजाच्या माध्यमातून. आमच्या व्यासपीठावर आमचे समालोचक परिवाराचे मित्र भूपेश दादा हे सुद्धा आहेत. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. बॅटिंग करणारी टीम, फलंदाजी करणारी टीम अर्थातच मालोडी संघ, मालोडी बी संघ. चला आपण सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संध्याकाळचं सत्र आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तरी स्पर्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चमकताना दिसली आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधली एक उच्चांक गाठणारी स्पर्धा आपण पाहत आहे. कालचा दिवस या स्पर्धेनं गाजवला. त्यानंतर आजचा दिवस जर आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये रंगली जाणारी स्पर्धा आपण अनुभवत आहेत. सध्याच्या घडीला तरी सुरू असलेला सामना एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स ओवळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहत आहेत सोनिका माता मालोडी बी. अशी एक मोठी लढत, एक मोठा सामना. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहिले धावफलकावरती धावा जे आहेत त्या बनवले गेलेत ते म्हणजेच 44 आणि 45चं टार्गेट आहे. 45 धावांचं आव्हान आहे. 45 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता दोन महत्वपूर्ण सलामीचे सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल झालेत. सलामीची जोडी आपण पाहत आहेत रुपेश काटे आणि त्यांच्या समवेत आपण पाहत आहेत हर्षद. रुपेश आणि हर्षद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं आणि पॉवर प्लेचं P1चं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वर्ण व्हेरी फर्स्ट ओव्हर गोलंदाज सज्ज होत असताना साहिल. आव्हान एवढं मोठं नाहीये परंतु मालोडी टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्यांच्याकडे कुवत आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे, ती स्पष्ट करणं हे खूप गरजेचं आहे. हर्षद आणि रुपेश ही सलामीची जोडी आपण पाहत आहेत. चला ओली संघ आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. षटक क्रमांक पहिले घेऊन सज्ज होत असताना पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर चांगला खेळ राहिला. बॅटर सुशांतनं चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार चौकार जरूर आला. हा चेंडू, पहिला चेंडू खूप जास्त बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांच्या दोन्ही समांतर रेषेमध्ये धावीकडनं अवांतर प्राप्त होती. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलकाला आता सुरुवात झाली आहे. निंबोली टीमचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेलेत. चला कारिवली टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे.
या दरम्यान चेंडू बॅटनं फटका जबरदस्त आहे, स्मॅश केलंय बॉलला, फेकलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, मोजून मापून तोलून मारलेला कॅल्क्युलेटेड षटकार, 6 धावा. अगदी स्ट्रोक जर आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे थांबले, बॅकफुटला गेले, त्यानंतर रोहित शर्मा स्टाईल मध्ये पुल करत असताना सक्सेसफुल ठरला हा फटका. नेक्स्ट बॉल. हा फटका जबरदस्त आहे, व्हाट अ शॉट, व्हाट अ टायमिंग, व्हाट अ क्लास. मिड ऑफच्या डोक्यावरून या चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्यानं. बॅक टू बॅकचा दुसरा मोठा स्ट्रोक, 4 धावा चौकार. आपण पाहताय पिंपलगर गावचे उद्योगपती राजेंद्रजी बजागे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. त्यानंतर योगेशजी गुळवी साहेब निंबवली गावचे उद्योगपती, आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. मागच्या बाजूने धावत असताना इकडनं जेल गॅदर करण्याचा प्रयत्न झालाय, तिकडे थोडीशी चुकी केली. एक धाव पूर्ण झाली, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आपण पाहतायत पिंपलगर गावचे एक माजी खेळाडू, चांगला खेळ त्याने अनेक वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये खेळलं. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं या स्पर्धेकरिता लाईट व्यवस्था असेल, त्यानंतर ही स्पर्धा ज्या पद्धतीने सुरू आहे सध्याच्या घडलं तरी कालची रात्र असेल, त्यानंतर आजचा दिवस ज्या पद्धतीने नियमाने बांधली गेली आहे, त्याचबरोबर या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, मैदान असेल, सर्वच गोष्टी या ठिकाणी मात्र त्यांनी पाहिल्या आणि त्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिलीत राजेंद्रजी पाटील आणि या स्पर्धेला. वाडा शॉट, व्हाट अ टायमिंग, क्लास जबरदस्त आहे, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. तिकडे चेंडू पडल्यानंतर थांबला, एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याची देखील संधी तिकडनं बॅटरकडे चालून आली होती आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण, थोडीशी पंबलिंग. तिसरी धाव पूर्ण झाली आहे, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं. आणि तिकडे काय घडलंय, चौथी धाव घेताना देखील फलंदाजाने इकडनं चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आणि पाहता पाहता 4 धावा दोन्ही बॅटर्सनं पळून पूर्ण केल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आता फलंदाजी करणाऱ्या खेम्यामध्ये आनंदाचा माहोल. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे. धावा आता खोऱ्याने येताना आपण पाहतोय. आपण पाहतायत भाजपाचे कार्यकर्ते अर्थातच योगेशजी गुळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. निंबवली गावचे साहेब आपण यायचंय, मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय आपण. नेक्स्ट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये इकडनं मात्र कोणत्याही पद्धतीचा संपर्क होताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती, शरीरभेदी चेंडू होता, चेंडू सरळ जाऊन शरीरावर धरला होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत अजूनपर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये. बिनबाद 16 अशी स्थिती, 17 अशी स्थिती ऍक्च्युली आपण पाहताय. 17 धावा धावफलकावर लागले गेले. चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन आपण पाहतायत. जसंच तसं प्रत्युत्तर देण्याचं काम बॅटिंग करणारी टीम अर्थातच सोनिका माता मालवडी टीमने दिली आहे. कारण पहिल्या इनिंगचा जर आपण उल्लेख केला तर पहिल्या इनिंग मध्ये 44 धावा धावफलकावर लावले गेले. 45 धावांचं टार्गेट आहे. त्या टार्गेटला आता चेस डाऊन करत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. कारुली टीमचा कॅप्टन, कारुली संघाचा कर्णधार. चला आपण त्वरित यायचे. कारुली संघाचा कर्णधार, आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. कारुली टीमचा कॅप्टन
हा चेंडू फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला सरळ बॅटनं, चेंडू झाला मिड ऑन मधनं लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे, तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावर, धावफलक आता मात्र 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. अजूनपर्यंत एकही बॅटर बाद झाला नाहीये. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज राजदीप पाटील आलेत. या दरम्यान चेंडू मात्र जबरदस्त आहे, टो क्रशर. फलंदाजाकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं या चेंडूच्या विरोधामध्ये. अगदी इष्ट्यांच्या समोर सापडलाय आणि बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिल्या विकेटचं पतन. फर्स्ट विकेट इज डाऊन. हर्षद इज बॅक टू द डगआउट. चला सामना सुरू करायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतायत विशाल रावते आले. त्यांनी पहिलाच बॉल वाडा शॉट गॅप मध्ये काढलाय. क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नसणार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. इकडनं मात्र क्लास दाखवलं विशालनं पहिल्याच बॉलवर. टायमिंग पहा किती प्रॉपर आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याला पाहिलं. अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना क्रिकेटचं क्लास, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. तुमच्याकडे ताकद असणं गरजेचं नाही. तुमच्याकडे क्रिकेट खेळण्याकरिता तुमच्याकडे क्वालिटी आणि तुमच्याकडे क्लास असणे गरजेचं आहे. या फटक्यामध्ये खूप सारा क्लास लपला होता विशाल याच्या. 4 धावा आल्या त्या चेंडूवर. हा फटका देखील चांगला हवेत गेलाय. मॅचची गोल्डन विकेट तिकडे सोडलीये. विशाल रावते याचा झेल सोडलाय, जो संघाचा सर्वोत्कृष्ट बॅटर आहे, सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं, त्याच विशालला आता अखेरकार जीवनदान दिलंय. चुकी घडलीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ही चुकी कितपर्यंत मागत ठरताना दिसेल ते मात्र येणारी काळ, येणारा वेळ सांगून जाईल. हा चेंडू जबरदस्त आहे. ओव्हर पिच होता. यॉर्कर लाईनचा चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. फलंदाजाच्या पुढे ठेवला होता. बॅटरकडे संधीच नव्हती या चेंडूच्या विरोधामध्ये प्रत्युत्तर देण्याची. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. इकडनं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु दोन्ही फलंदाज जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत, यष्टीरक्षकापर्यंत ऍक्च्युअली चेंडू जाईल तोपर्यंत दोन्ही बॅटरकडे संधी होती एक धाव पडून पूर्ण करण्याची. या एकेरी धावेच्या मदतीने धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 24-24च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये जिकडे धावा होते आपण पाहिल्या 17, त्यानंतर या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे गोलंदाज राजदीप पाटीलनं. पूर्णपणे धावांवर इकडनं स्टॉप लावण्याचं काम केलंय गोलंदाज राजदीपने. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केलेत. 1 विकेट प्राप्त करत असताना 7 धावा त्याने खर्च केल्यात. कमबॅक करणारं षटक इकडनं राहिले राजदीपचं. ज्या षटकाची नित्यांत गरज होती, ज्या गोलंदाजीची गरज होती, विकेट येणं गरजेचं होतं आणि ते विकेट देखील गोलंदाज राजदीपने प्राप्त केलं. जो बॅटर चांगली बॅटिंग करत होता अर्थातच हर्षद, त्या हर्षदला डगआउटला पाठवण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराज चाललाय. आपण पाहताय षटक क्रमांक 3 घेऊन ऍक्च्युअली विराज आलाय. सलामीची जोडी फोडली गेली आहे जरूर. हर्षदला डगआउटला पाठवल्यानंतर विशाल रावते मैदानाच्या आतमध्ये आलेत रुपेश याच्या सोबतीनं. इकडनं मात्र खेळ करण्याकरिता आपण पाहतायत निंबवली गावचे जावं आहेत राजेंद्रजी पाटील, आणि नक्कीच त्यांचा आपण पाहताय सासूरवाडीचा संघ या ठिकाणी मात्र दाखल झालाय. चला सर्व खेळाडू आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. निंबवली गावाचे सर्व खेळाडू आपण मान्यवर कक्षामध्ये, त्याचबरोबर निंबवली गावचे ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील आपण येऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे.
या दरम्यान चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर आहे. पंचांच्या बाजूने वलतील अवांतर धाव. पंचांचा इशारा आलाय. पंचांच्या दोन्ही हात जर आपण पाहिले तर समांतर रेषेमध्ये धाव विकेटनं अवांतर प्राप्त होते. अवांतर धावेच्या मदतीने तर धावफलकाचा आपण विचार केला तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 25-25च्या घरामध्ये. इकडनं अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. येणारे चेंडू जर आपण पाहिले 12 शिल्लक आहेत. हा चेंडू जर आपण पाहिला तर बिमर आहे. खराब चेंडू. पंचांचा इशारा आलाय. बॅट जरूर लागली त्या चेंडूवर आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचतील, चेंडूला स्टॉप करतील, परत रिटर्न करतील, तोपर्यंत बॅटर्सकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. 1+2 अशा 3 धावा येत आहेत. बिमर चेंडू. पंचांचा इशारा आलाय. फ्रीडच्या चेंडूची संधी इकडनं मात्र बॅटरकडे चालून आली आहे. मोकळ्या मनाने एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची संधी चालून आली आहे. जरूर जरूर पाहू शकेल या ठिकाणी आई वज्रेश्वरी निंबोली संघ मात्र या ठिकाणी दाखल झाले. सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि तसं जर पाहिलं तर 2016 मध्ये स्पर्धा आई वज्रेश्वरी निंबोली संघाने जिंकली होती आणि आज 2025 सुरू आहे. पाहूया या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून कशा प्रमाणे आपल्याला खेळ पाहायला मिळेल. सर्वांना विनंती करतोय राजेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून की सर्वांनी येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. चांगला चेंडू हाताळला इकडनं गोलंदाजानं, कारण या अगोदरचा चेंडू थोडासा लेंथ मध्ये भरकटला होता. खराब चेंडू हाताळला तिकडे. बिमर चेंडू आला त्यानंतर कमबॅक होणं हे गरजेचं होतं आणि ते कमबॅक गोलंदाजाने केलंय. पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहिलाय आणि बॅटरला अगदी इकडनं बीट करून गेलाय. नेक्स्ट बॉल. फटका सुंदर आहे. कव्हर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. तिकडे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय बॅटरनं. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक आता 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. येणारे चेंडू जर इकडनं आपण पाहिले तर शिल्लक आहेत ते म्हणजेच 10 आणि धावांची गरज जर आपण पाहिली तर 16. 10 चेंडू 16चं इक्वेशन एवढं अवघड नाहीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये विशाल रावतेला चांगली बॅटिंग करावी लागेल. एक फिनिशिंग टच द्यावा लागेल इकडनं विजय प्राप्त करण्याकरिता. काय घडलंय? गोलंदाज स्वतःच्या रनअप मध्ये थोडेसे चुकले गेलेत. अगोदरच पवित्र होता, अगोदरच मन बनवलं होतं विशाल रावतेनं स्विच हिटचा फटका एक्झिक्यूट करायचंय, परंतु गोलंदाज तिकडे थोडेसे थांबलेत. फुलटॉस चेंडूवर बॅटनं प्रहार केला. क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नसणार आहे. एका टप्प्याने चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून 4 धावांकरिता. विशाल रावतेनं आता इकडनं आघात केलाय. या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि आता इकडनं जर आपण विचार केला तर धावांची गरज आहे ती म्हणजेच 12. 9 चेंडू आणि 12ची गरज आहे. मालोडी बी संघ चांगला परफॉर्मन्स करताना दिसलाय. कालचा दिवस मालोडी ए संघाने तेवढं चांगलं परफॉर्मन्स केलं नाही, परंतु आता या संघाने चांगल्या पद्धतीने खेळ केलाय. सामना अजूनपर्यंत संपला नाहीये, कारण जयेश पाटील या संघाचा कर्णधार आहे आणि त्याला अनुभव खूप सारा आहे. या दरम्यान चेंडू स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते, चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. सिंगल धाव तिकडे आली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिले तर आता 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 11. 8 चेंडू 11ची गरज. हा चेंडू चांगला आहे, चांगल्या लेंथवर होता, चांगलाच फिरलाय चेंडू. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे आणि अँगलने गोलंदाजी केली आहे उजव्या हाताच्या बॅटर करिता. आता समीकरण उरलंय ते म्हणजे 7 चेंडू 11ची गरज. हा चेंडू निर्धाव आला तर दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर येईल, परंतु गुडगा वाकवलाय आणि ऑन साइडला चेंडूला फेकलाय. इकडनं अनोख्या अंदाजामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावा. बिग हिट षटकार. त्या ठिकाणी प्रेक्षकांनी आयवा झेल पकडलाय. चला आपण लगेच यायचंय. चला प्रेक्षकांनी त्या ठिकाणी झेल पकडलाय, लगेच आपण यायचंय.
शेवटचं षटक. आता शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 5 धावांची गरज आहे. लाखिवली गावचे उद्योगपती मोतीरामजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू 5ची गरज. पवन आता थोडेसे चुकले गेलेत रनअप मध्ये. पवन पाटील आपण पाहतायत चांगले ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग मध्ये तेवढं काही चांगलं करू शकले नाही, परंतु इकडनं गोलंदाजी चांगली करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. परंतु विशाल रावते एक अनुभवी बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. हा चेंडू स्विच हिट केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर येताना दिसली आहे. आता शेवटचे 5 चेंडू 4ची गरज. समीकरण जर आपण पाहिलं तर इकडनं सोपं झालंय. आपण पाहताय मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते रुपेशजी चौधरी, आपण पाहताय उपेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र या प्रेक्षकाला ज्याने झेल पकडली त्याला हे पारितोषिक दिलं जात आहे. या दरम्यान चेंडू काय घडलंय, बॅटची बाहेरची कडा लागली आणि हा सामना अखेरकार संपलाय. आपण पाहतायत या ठिकाणी मात्र मान्यवर कक्षामध्ये पारितोषिक दिलं जात आहे या प्रेक्षकाला ज्याने जबरदस्त इकडनं मात्र झेल पकडली. पालिवडीचे प्रेक्षक आहेत. हा सामना इकडनं मात्र संपलाय, सामना जिंकलाय. आपण पाहतायत बॅटिंग करणारी टीम अर्थातच मालवडीने या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या लढतीमध्ये त्याने प्रवेश केलाय. चला कारुली टीमचे कॅप्टन, कारुली संघाचा कर्णधार, आपण लवकरात लवकर यायचंय. आपल्याला या ठिकाणी मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. कारुली टीमचे कॅप्टन, मिनेश 11 कारुली टीमचे कॅप्टन